छत्रपती शिवराय वंदन करून आपल्या वडी काळातल्या जमलेल्या सगळ्या बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. बसून बोलू ना, मला गाव बारात आहे ना. एक जणांनी माझ्या पायाचा कार्यक्रमच केला हो ना, त्यामुळे मला उठता आहे ना चालता आहे. त्यांनी टाकलेली होती का काय त्याच्या निबार चप्पल होती पायात, त्याच्या पायात निबार चप्पल होती आणि त्यांनी टाकलेलं असलं कसं चलत होती तसं माझ्याकडे आलं. ते फोटो काढण्या नादार त्याने असा दणका आणला की मला नका अर्ध उडालच जाय, अर्धच उडालं. पण तेवढं मला सहन नाही. त्याला लय रेटलं मी, पण ते लय टप्प होतं, मला सरकलच नाही पुढं. त्यांनी कार्यक्रमच केला माझ्या पायात. आता ताईनं सांगितल्याप्रमाणे आता आरक्षण कधीतरी मिळवणार आहेत आपण, असं नाही म्हणायचं. आता आरक्षण आलं आपल्या पत्रात, आता आरक्षण राहिलंय कुठं? साष्ट पिंपळगाव भांबेरी ते वडी काळ्या आता अंतरवाली ही संघर्ष 2.5 वर्षात 3 वर्षापासून सुरू आहे आणि अंतिम टप्पा हे अंतरवालीत गाठलाय. आरक्षण मिळवायचं राहिलं कोणचं? आता आरक्षण मिळालं, आपण आरक्षणात गेलो सुद्धा. आता थोडी कसर राहिली फक्त. तुमच्या डोळ्यासमोर हा विषय, इथं काय मागं पुढं नाही. 54 लाख मराठ्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळालं महाराष्ट्र. लोकांमध्ये पहिला गैरसमज होता, एवढ्याल्या मोठ्याल्या आंदोलन झाले तेव्हा काय मिळालं नाही, आता काय मिळालं, ही गैरसमज होता. तो गैरसमज आपल्या गोदापट्ट्यानं सुरुवातीला मोडून काढला आणि आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा एक झाला. तुम्ही डोळ्यानं बघितलं. आपल्याला ज्यावेळेस वाटायचं आपण या जातीत जन्मून चूक केली काय, आता असं वाटायला लागलंय मीच नशिबाने या जातीत जन्मवलं, माझी जात सगळी एकत्र आहे. अंतरवालीच्या बांधावर उभा राहायला जागा नव्हती, 20 किलोमीटरवर लोकांना उभा राहायला जागा नव्हती. इतक्या ताकदीनं मराठी एकाच हाकेवर आले. ही साधी सोपी गोष्ट नाही. 54 लाख लोकांना आत्तापर्यंत आरक्षण मिळालं आणि नोंदीनुसार आरक्षण द्यायचं ठरलेलं आहे. एका नोंदीवर त्याच्या सगळ्या परिवाराला द्यायचं. ज्या सालापासून नोंद मिळाली त्या सालापासून आतापर्यंत जितके कुटुंबात लोक येते तितक्याला द्यायचं. मी आत्ता तीर्थपुरीहून आलोय कार्यक्रम करून. तिथे एक माणूस मला आत्ता भेटला. त्याने सांगितलं माझ्या नोंदीवर 122 जणांना लाभ मिळाला, एका नोंदीवर. काल एक हिंगोलीची माता माऊली आली, तिने सांगितलं माझ्या एका नोंदीवरती 138 लोकांना लाभ मिळाला, एका नोंदीवर. जालन्याच्या कलेक्टरांनी स्वतः सांगितलं मी एका नोंदीवरती जालना जिल्ह्यात 70 जणांना लाभ दिला. आपण 4च धरू, एका नोंदीवर 4, तरी आजच 2 कोटी मराठी आरक्षणात गेलेत. आजच. याच्यापेक्षा काय लढाई जिंकायची? फक्त मुद्दा गुंतलाय आता सरसकट मध्ये. त्यांनी आपल्याकडून काही शब्द लिहून घेतले होते 4, त्या शब्दातले 2 शब्द त्यांनी आरक्षणात घातले पण 2 राहिले. मग कोणी रे 2 शब्द घालायचे राहिले, त्यातला एकावर आपण जास्त ठाम येत. आता सगळे सोयऱ्याला आरक्षण द्यायचं आणि ते आरक्षण देण्यासाठी आता हालचाली सुरू आहे. या आठवड्यात एका आठवड्यात 3 कॅबिनेट झाले. आपण लय दिवस आंदोलन चालवले, कधीच नाही झाले. महाराष्ट्रातल्या इतिहासात पहिली घटना आहे. 8 दिवसात 3 कॅबिनेट झाले. परवा झाली, त्याच्या अगोदर झाली, काल एक झाली. एखाद्या दिवशी उद्या सुद्धा व्हायचे चान्स. असं कधीच घडलं नाही. इतके कामाला लागलेत एका शब्दासाठी. कारण बाकीच्यांना सुद्धा सगळ्या सोयऱ्याला रक्ताच्या दिलं जातं, मग आम्हाला का नाही, ही आपण लावून धरलं.
आता ते तर अशी गफलत झाली, 2-3 मंत्री आले परवा दिवशी, 4-5 दिवस झाले असतील, त्या जास्त दिवस नाही झाले. ते म्हणते तर मी त्यांना विचारलं, त्या नोंदीवर तुम्ही सगळ्या सोयऱ्याला कसं काय देत नाहीत? ते म्हणते दिली, सगळ्या सोयऱ्याला देतो आम्ही लाभ. म्हणलं एखादं उदाहरण द्या बरं मला, की तुम्ही ही नोंदी आणि यांच्या सगळ्या सोयऱ्याला दिली. त्यांनी लगेच सांगायला चालू केलं मला. ते मला ही याची नोंद आणि याचे हे सगळे सोयरे, त्याचा चुलता, त्याचे पुतणे त्यांना दिले. ह्याला म्हणलं तुमच्या चुलते पुतणे कवापासून सोयरे व्हायला लागले? तिथं भावकी झाली ना. ज्याची नोंद सापडली त्याच्या पुतण्याला आणि चुलत्याला दिले, आणि ते सोयरे कसं काय होते? ते आरबळूनच गेलं. तुम्हाला तर काय सांगायची गरज नाही, मी कसा आड विचारित असतो आपलं. मग तुम्हाला काय म्हणजे ह्या गावात सांगायसारखं काहीच नाही मला. साष्ट, पिंपळगाव, भांबेरी, वडीकाळ्या, अंतरवालीत मला काही सांगायची गरजच पडत नाही, कारण मी काय नमुना शहाणा नाही ना. मी जवळ येऊस तर काय म्हणत नाही, जवळ आलं सगळं हिचकडून टाकीतो. ते तिथून तयारीने येतं आणि इथं आलं की पंक्चरच होतं. तिथून असे दंडत थोपरून येते, इमानच घेऊन येते चौघातच. इथून माघारीच जावं लागतं, कारण इथं सगळं खरं आहे. तुम्हाला मला काय सांगावं हे कळत नाही, कारण तुम्हाला माझा सगळा स्वभाव माहिती. कारण मी जातीशिवाय मला काही कळतच नाही दुसरं. त्यामुळे मी मॅनेज होत नाही, आणि त्यांचा तेवढाच प्रॉब्लेम आहे आता, ही मॅनेज होत नाही. कारण तुम्ही बघितलं पैशाचा महाग काय गावा जमला नाही. हिंदी तर तुम्ही आपल्या ऐकतच किती डेंजर आहे, त्यामुळे तिचं म्हणून जमत नाही. इंग्लिशचं आपलं तर टिपूनच बसलं नाही आयुष्यात कवाच. आणि पद मी घेत नाही, मग तर आरक्षणच द्यावं लागेल आता, असा प्रश्न आहे त्यांच्या पुढे. आता सगळ्या सोयऱ्यासाठी खलबत सुरू झाली. काय करावं काय करावं, होईल वाटतं काहीतरी 2-4 दिवसात, 7-8 दिवसात. नाही झालं तर चालले मुंबईला. आपल्या सगळ्या वडी काढायला मुंबईत जायचं आपल्या. हा, पुऱ्या वडी काढायला आपल्याला मुंबईत जायचं. आपल्याला एकाने मागं नाही राहायचं आपण, कारण ह्या लढ्यात आपण खूप या 3-4 गावांना खस्ता खाल्लेला आहे, प्रचंड भोगलेलं सुद्धा लई आहे. आता शेवटचं साक्षीदार व्हायचं आपल्याला, शांततेत जायचं. पण आपल्या वडी काळातल्या सगळ्या माणसांनी, तुम्हाला यावारी सुट्टी नाही बरं का, हा तुम्ही घरी राहता तर ते जमायचं नाही. मग मी मेसेज टाकायला सुरू करत असतो पहिल्यासारख्या. पण हा तुम्हाला माहिती आहे, मग मी रात्री 12 वाजता आणि 3 वाजता कवा मेसेज टाकत असतो, कवा फोन लावतो. मग हा 2:30 नाही फोन बी लावतो मी दाना. फोन तसा कट बी करीत नाही, तसाच कानाला लावून ठेवते. मला शादी देतात, मी ऐकतो ना इकडे. आता कट तर कर ना, मग तशा दे ना. झोपे तशा शादीतून तर फोन चालू. आपल्याला आता मुंबईला जायचं, वडी काळ्यातले सगळे पाहिजे. वडी काळ्या, साष्ट, पिंपळगाव, भांबेरी, आपल्या गोदा पट्ट्यातले 123 गावात येणार आहे, पण राज्यातल्या कानाकोपऱ्यातला मराठा येणार आहे. कानाकोपऱ्यातला मराठा येणार आहे. ही लढाई जिंकत आणली, जिंकल्यातच जमा आहे. आता मराठी अशी धडक हाणणार आहेत यावेळेस मुंबईला, भारत देशात आतापर्यंत कुणीच हाणले नसेल इतक्या ताकदीला धडक हाणणार आहेत. इतक्या ताकदीनं मुंग्यासारखी गर्दी मुंबई पहिल्यांदा बघणार आहे मराठी, आणि सगळा भारत देश सुद्धा बघणार. पोर आता ऐकत नाही. आपले बे पोटे लय कलाकार आहेत हो. ते व्हॉट्सअप फेसबुकला कुणी काय टाकले, मसडीत टाकल्यात. मसडी घेऊन मुंबईला चालू. ते 2-4 मथुरे का पाणीत होते, त्यांनी काय केला कुठं ना काय नाही कोणाला माहित. ते पोर आहे सगळं व्हॉट्सअप फेसबुकला टाकून दिले. त्या मंत्र्याने मला बेजार केले. ते मला म्हणते होय तू मुंबईत मसडीवर येणार आहे काय? मला ना माहित हो, ते जे म्हणलंय त्याला मन तिकडे काय मला बेजार करतो फोन करून. हे पोटे लयच बेकार आहेत मराठीचे, काय करते म्हणून काय टाकीते यांचा भरोसाच नाही. आणि ते वाटाने येतात खरंच दूध काढतात. कोणाला माहिती, ते म्हणले आम्ही त्याला दिवसभर गवत चालतो, संध्याकाळी भाकरी नाही का दूधच पितो, म्हणून म्हशी तिकडे चालल्या. ते सरकार बेजार झाले. आणि त्याच्यावर बसलेत बी असले नमुने, त्या मसडीवर उलट बसले. एकाने इकडे टांगड्या केल्यात आणि एकाने इकडे केल्यात. आणि ते म्हणतात एका मसडीवर किती माणसं येणार आहेत पाटील? मला तरी काय माहित किती येणार आहेत. मी ते आता साक्षात पिंपरीला गेलो, 2-4 दिवस झाले. मोठा सप्ताह असतो त्या नारायणगडाचा. 20-21 हजार मराठ्यांचे लोक होते तिथं. ते गाव सगळं मराठ्यांचं, सर्कलचं गाव आहे मोठं. तिथं गेलो, ते सप्ताह झाला. सप्ताह झाल्यावर मला काही लोक भेटले. ते म्हणले बैलगाडीत घेणार आहे मुंबईला. म्हणलं तो पाय होतो मुंबईला बैलगाडी घेऊन. इथं तिथं तरी गवत टाकून तिथं का दगड खाऊ घालतो मुंबईत.
तिथं काहीच नाही ना. तर ते म्हणते ते मंत्र्याच्या दारालाच नेऊन बांधतो पहिला. मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही यांच्या नकाना द्यायला होईल तरावाई किती एकदा का तराला लागले ना हे तुमचा कार्यक्रमच करते. त्यांच्याकडे आपण काही काम दिलंय का? हे 4 गाव तर मला घरचे असल्यासारखेच आंदोलन केले. आपण त्यांच्याकडे काही दिलं नाही. भाकरी आपण न्यायला लागलो, पीठ आपण न्यायला लागलो, तेल मीठ आपण न्यायला लागलो, पाणी न्यायला लागलो, डिझेल न्यायला लागलो. काही ताणी का? एकच गोष्टीचं काम सांगितलं तेवढं फक्त तुम्ही करावं. मला एक दिवशी एक मंत्र्याचा फोन आला, मग आता ध्यानात आलं, मग सांगतो तुम्हाला. इथं काय आरक्षण सांगायची गरज नाही, तेच सांगत होतो तुम्हाला, म्हणजे ते आरक्षणाची थोडक्यात. एका मंत्र्याचा फोन आला, ते मला तुम्ही डोंगरावर मुक्काम करून टाकला. हे दिल्ल्याने जात का? तर ते गावात मुक्कामा टाकतात ना सगळ्या गावांनी, आणि मग जातात. दिंडीचा वेगळा प्रकार आहे. इथं 2-3 कोटी मराठी येणार आहे, आणि यांना जर गावात मुक्काम दिला तर पितळ रंगी त्यांना पाठ सगळ्या. ते गाव मरण ना 5-6 महिन्यात बेजार होऊन सगळं ते राडा सकाळी होऊन. ते मला म्हणताय तुम्ही डोंगरावर मुक्काम टाकले. म्हणलं आम्ही एकदा डोंगर सोडून गेलो, तू फक्त येऊन बघ, मग तुला डोंगर कळलं नाही. मी कम डोंगरावर त्याला एवढं टेन्शन आलं. ती म्हणतो मग मुंबईत आल्यावर म्हणलं मग तू नुसती गादी सापडून दे त्यांना, आणि त्या कचाट्यात सापडून दे, मग कळलं तुला कसं असते. ते म्हणले मग आम्ही काय केलं, 4,000 बाथरूमच उपलब्ध केलेत मुंबईत. आता माणसं जाणार आहेत 2-2.5 कोटी, आणि तो 4,000 बाथरूम काय होईल. आणि पोट्टे इतके बेकार आहे, एखाद जर आत गेलं 2-4 घंटे दारात न उडेल, बाकीच्या काय करायचं. ते असे लोड मध्ये आले तर असं म्हणल्यावर ते म्हणतात कायच होईन बा मुंबईत. म्हणलं आता मला तर काय माहित काय होणार आहे. हे पोट्टे का बसत बी नाही. ते म्हणतात इमानच बघायला जायचं. आता मग काय पंख्यावर बसवतो वरून, आता त्या इमानाच्या यांचं आता हे दिवसभरच माझ्या पैसे रांगले आहेत, मला असं दिसतंय. हे रच्ची काय काय कुंकड काय कोणत्या कंपन्या बघून येते ना काय होते, यांचं काय भरासच नाही. आता मला ते एक जणांनी ती गिरगाव चौपाटी ना त्याचाच नकाशा सांगितलं सगळा, कवा गेला आणि कवाच्या बघून आलाय कोणाला नाही. इतके पोरं पुढचे. मी सरकारला बार विनंती करून सांगितली, तुम्ही मराठ्याचं आंदोलन सहजासहजी घेऊ नका. हे ऐकत येत तवर ऐकत येत. हे जर एकदा तरार लागले ना लय अवघड. आणि बीडच्या लोकांनी ते सिद्ध केले. बीडमध्ये उभा राहायला जागा नव्हती. आपले कोण कोण आलते बरेच आलते ना आपल्या उडी काळ्यातले. मी तुम्हाला सांगतो बीडमध्ये उभा राहायला जागा नव्हती. एवढा त्रास होता. त्रास झाल्यावर तर जास्त त्रास लागले. हिंगोलीच्या एका माणसाला ट्रॅक्टरला त्यांनी नोटीस दिली, आणि ते होतं घरी शेतात होतं. घरी आल्यावर त्यांच्या घरच्यांनी दिली असेल त्यांनी नोटीस, त्यांची वाचली. यायला तो म्हणला मी आध्यात नाही मध्यात नाही, मला कम नोटीस दिली असेल. ते आलं माझ्याकडं. ते मला म्हणतात मी आध्यात नाही मध्यात नाही, मला नोटीसच करून दिली. आता मी तुमच्या सगळ्यात पुढे ट्रॅक्टर घेऊन येत असतो, आता तर भेटत नसतो म्हणला मी कोणाला. म्हणजे नसल्याला ताराला लावलेत लोक. घेणं नाही देणं नाही. मध्ये मध्ये ते डिझेल बंद झालं तर म्हणले बिगर डिझेलच्याच गाड्या पळणार आपल्या. आणि म्हणलं कशा पळत्या मग आता काय डोकं लावतात बघा मराठीचे लोक नादात तराला लागल्या. ते काय सौर ऊर्जेच नसतं का, ते ट्रॅक्टरला त्या याला पिकअपला बसले म्हणले याच्यावरच गाडी पळणार आमची, शोधच लावलाय म्हणले. आता जर याने गॅस नाही दिला तर डोक्यावर सरपणाच्या मोळ्या घेऊन दाखवायला लागले ते व्हॉट्सअप फेसबुकला. म्हणजे सरपण सुद्धा संघ येतात. याच्या पाठीमागचं कारण एकच, आता आपल्याला लढाई जिंकायची. शेवटच्या टप्प्यात हे लेकरं जे सांगत आहेत ना, यांना पश्चातापच नाही झाला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला लढायचं. आणि आपण आहेत तोवरच आपल्याला आरक्षण द्यायचं. आपल्या पाठीमागं आपल्या पोरांच्या खूप हाल होणार आहे. आपण आहेत तोवरच आपल्याला आरक्षण द्यायचं. मग काही हो, याच्यासाठी ताकदीनं आपल्याला लढायचं. आणि आता मात्र कोणीच रोखत नाही. मी तरी 17 तारखेच्या बैठकीत म्हणलो होतो, आपण एक फाईट इथं थांबून शांततेत आंदोलन करू. तिथंही शांततेतच, पण एकदा बघू करू. नाही 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 म्हणले मुंबई म्हणा. म्हणलो काय मग काय करू, आहे का ना तसं. कारण त्या मुंबईकडे इतके लोक येणार आहेत, भयान परिस्थिती राहणार, इतके लोक येणार. त्यामुळे आपल्या गावाने सुद्धा मागं नाही राहायचं. मी गोदापट्ट्यात मला वाटतं 4-5 महिन्यानं आपल्या गावात आलो असं. मलाही करमत नव्हतं. तिकडं महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा समाजाचा आशीर्वाद घेतला, त्यांच्याशी संवाद साधला. कधी गोदापट्ट्यात आपल्या गावाकडे असंच व्हायचं. मला एकदाच म्हणलं दौरा टाकायचाच करमतच नाही मला. एकदा जावाच लागतंय सगळीकडे. आलो सगळ्यांना भेटायला. माझा उद्देश सांगायचा तुम्हाला गरजच नाही. माझा उद्देश दुसरा काहीच नाही. शेवटपर्यंत मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण मरेपर्यंत.
मी नाही हातात आलो. हे आरक्षण घेतल्याशिवाय आता हटत नाही. आणि त्यामुळे सरकार बी सगळं परेशान आहे. आता त्यांचा वेगळा प्रॉब्लेम म्हणून मग वेगळा आहे. त्यांना वाटतं एखादाच बोलावं काहीतरी चर्चा करा म्हणून मी करतोय ओपन. ते अर्धवट बोलत देत लगेच सोडून देतात अर्धाच विषय. बरं, समाजाशी गद्दारी करायला मी मोकळा नाही. मी तर समाजाशी गद्दारी नाही करू शकत. आणि त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं. काय असतं, लय दिवस जर आंदोलन चाललं ना ते थांबत असतं. कारण लोक कटाळत असतात. इतके वर्ष महिना महिना आंदोलन करायचे. पण हे मराठ्याचं पहिलं आंदोलन आहे महाराष्ट्रातलं. हे कमी होण्याऐवजी वाढत वाढत चाललं. आपली एक बी सभा नाही अशी की तिला 2 आणि 3 लाख महिला नाही. ती एक बी सभा नाही. हे महिलांनी आरक्षण डोक्यात घेतलं तेवढे फायदा झाला. महिलांच्या लक्षात आलं आपल्या पोरच मोठे या आरक्षणात होणार आहे. आणि आरक्षण महत्वाचं हे त्या महिलांच्या डोक्यात आल्यामुळं महिला इतक्या पेटून उठल्या. मी सहज बीडला म्हणलो, महिला लय मोठ्या होत्या म्हणलं, तिकडची खिंड मुंबईची आम्ही लढणार आहे, पाठीमागची तुम्ही लढायची. जर आम्हाला तिकडं काही त्रास दिला तुम्ही सगळ्या महिलांनी उठायचं आणि मंत्री आमदार जे असतील का त्यांच्या दारात जाऊन बसायचं. मग ते कोणत्या पक्षाचं आपल्याला काय देणं घेणं त्याचं. त्यांना आम्हाला तिकडं काही गाड्या आडीला त्रास दिला की तुम्ही यांच्या दारात बसायचं. यांच्या दारात बसल्यामुळे हे त्यांना फोन करून सांगणार तुम्ही त्यांना त्रास द्यायचा बंद करा, आमचं इकडे जीवन मुश्किल केलं यांनी जगणं. तो कार्यक्रम संपला. मी व्यासपीठाच्या खाली आलो. तिथल्या मावल्या काही भेटल्या मला. त्या म्हणल्या, भाऊ तुम्ही काही काळजीच करू नका, तुम्ही मुंबईत जा आणि नुसता त्रास होऊ द्या. एक चेपले तर तुतार फोडी देतेच. इतक्या कातून उठल्या त्या. कारण आता ह्या बारीने मी बी लई भारी डाव केलाय. मी सगळ्या माता मावल्या सांगितले. आणि तुम्हाला सांगतो, तुमचे सगळे म्हातारे मी तिकडे घेऊन जाणार आहे आता मुंबईला. त्यांना त्रास झाला की तुम्ही इकडे चपलाच काढतात म्हणून समजायचं. कारण तुमचे म्हातारे जर तिकडे असले मग तुमच्या म्हाताऱ्याला आढळलं तुम्हाला कसा राग येईल मग जोरात. त्यामुळे आम्ही चाललो लढायला आणि तुम्ही मागची बाजू सांभाळायची आता. आणि सगळ्या माता मावल्या आपल्या गोदा पट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखानं मराठ्याच्या माता मावल्या या 20 तारखेला अंतरवाली येणार आहेत. जे पोरं मुंबईत चालले त्यांना वाटा लावायसाठी. कारण वाटा लावण्यात स्वतःला ताकद असते. एकदा जर मायाचा हत्या पोरावून फिरला ना आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. ते पोरं मुंबईपर्यंत जाऊस तर त्यांना पळ मिळतं. कारण इथून 500-600 किलोमीटरवर ते लढायला चालले. आणि ते त्यात तुमचं पोरग नसल तरी असं म्हणू नका की माझं पोरग आहे त्याचं. ते कोणाचा तरी पोरग आहे पण तुमच्या पोरासाठी लढायला चाललंय. त्याला सुद्धा तुमच्या पोराच्या नजरेनंच बघा आणि त्याच्या पाठीवर हात फिरायला चला. तुम्ही नुसतं पाठीशी उभा राहिला आणि मायानं डोक्यावर हात फिरला ना, पोरं आरक्षण मिळूस तर मागच सरकत नाहीत, मुंबई सोडित नाहीत पोरं. मग आपल्या वडी काळातल्या सगळ्या बांधवांनी 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवाली द्यायचं. सगळं गाव बंद करून तुम्हाला गेवराईपर्यंत चालायचं. अंतरवाली ते गेवराई वाटा लावायला. तुम्ही वापस या महिलांना. बाकीच्यांनी आपण सरळ पुढं जायचंय तसं. पण तुम्ही तिथपर्यंत वाटा लावायला आल्यामुळे 2 फायदे होणार आहे. पहिला फायदा होणार आहे, सरकारवर प्रेशर निर्माण होणार आहे की हे वाटं लावायला जरी इतक्या लाखाने आले तरी मुंबईला आल्यावर काय करते. आणि दुसरा दाख होईल, जे माघारी माता मावल्या आल्या त्या पण लाखात येणार आहेत. जर यांना तिकडं काही त्रास दिला तर हे माघारी आलेले इकडं सुद्धा आंदोलन सुरू होणार आहे. हे धाक त्यांच्यावर निर्माण होणार आहे. आणि तेच करायचं. त्यांनी जर आपल्याला 4ही बाजूने घेरलं आपण त्यांना 10ही बाजूने घेरायचं. आता मी त्या दिवशी मुंबईची बैठक घेतली, बघितली ना तुम्ही. मी त्या दिवशी मुंबईची बैठक घेतली. त्यांना सांगितलं इकडून आम्ही कोरडून येणार आहे, पण जर आम्हाला इकडून आडायचा प्रयत्न केला आम्ही तर शांततेत, उग्र तर कुठंच करायचं नाही. म्हणजे उग्र करेन तेव्हा आपलं आंदोलकच नाही. आम्ही शांततेत येणार आहे. पण आम्हाला जर इकडच्या बाजूने येताना अडवलं तर पलीकडून मुंबईच्या 30 लाख लोकांनी यायचं. कारण मराठा 30 ते 35 लाख आहे मुंबई. सगळ्यांनी पलीकडून यायचं आणि त्यांनी कबूल केलं. तुम्हाला अलीकडून आलेलं पलीकडून आम्ही आलो. 2 जण मिळून त्यांनी मधलं भिताड काढायला बाजूला घालू सारू पण मुंबईलाच. म्हणजे ते सुद्धा पेटले दादा. त्यांनी तर घराघरात आता जागृती सुरू केली मुंबईच्या लोकांनी. प्रत्येक घरात प्रत्यक्ष स्वतः ते जायला लागले आणि तिथले मराठी जागे करायला लागले.
कोकणापासून पालघरपर्यंत सगळे मराठी जागे कराले. मग आता आपण बी मागणार राहायचं. आता आपण हे जे भेटी देतोय सध्या याच्या पाठीमागं 2 कारण आहेत. एक 20 लाख मराठ्यांचे करोडो पोरं मुंबईत चाललेत आणि दुसरं मी बी 4-5 महिन्यापासून आलो नव्हतो. मलाही प्रत्येक गावात यायचं होतं म्हणून तेही सुरू केलं. त्याचबरोबर आपल्या पोरांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे म्हणून आपण सुद्धा 2-3 महिने झुंज दिलेली इथं. आता त्याचं रूपांतर त्या विजयाचं आनंदाचं रूपांतर कुठं का होईना पण महाराष्ट्रातला मराठा एक आल्यामुळं हे विजय मराठ्यांच्या पोराचा पुन्हा एकदा व्हायला लागला. त्यांच्या अंगावर गुलाल 100% पडणार. 100% त्यांच्या अंगावर गुलाल पडणार. फक्त आता आपण हटू नका, कारण बी सांगू नका. काम ये किंवा काही काम करीनात पोरं. आता एका जणांनी ते सोशल मीडियाला टाकलं, त्याने गावाला इतकं पाणी दिलंय ते रानं शेवळलंय पुरं. ते म्हणतो मी माघारी वापसात नाही झाला पाहिजे. पोरं कापसाला बोंड सुद्धा फुटून द्या ना. तो फुटलं कीच येशी देत लगेच. ते म्हणते मला मुंबईला जायचं. पोरं सणासण काम उरकायला लागले आणि ते सोशल मीडियाला टाकायला पण लागले. म्हणजे मराठ्यांचे पोरं आता घराघरातून पेटून उठले. पुणे ट्रॅक्टर घेतले, काही करणे ते रिक्षाचे मागचे सीटच काढून टाकली. त्याच्यातच झोपायली अवस्था केली. मग आता किती जण झोपते त्यांचे त्यांनाच माहिती. त्याच्यात त्याला एक ते 3-4 तास ते चढायला लागलं ते उठलं ते वर. तरी पण त्यांनी ते घेतलंय. म्हणजे याच्यातून वेदना दिसते की मराठी किती पेडले. आता कसे कोणी माहीत नाही पण मुंबईत मात्र मराठी खूप ताकदीनं धडकणार आहे. आपणही कुठं कमी नाही पडायचं एवढंच सांगायला आलं. तुम्ही इतक्या रात्री मला माहित होतं तुम्ही राहणार जागे. आम्हाला तिकडंच खात्री होती, इथं नाही तिकडेच. एक बी राहणार नाही म्हणलं. सगळ्या वस्त्या ते सगळे मिळून इथंच राहणार. कारण आता आपण ही लढाई जिंकत आणली. आता कशामुळे माघारायचं? आता काय माघारायचं म्हणणे. ज्याला मुंबईला यायचंय, ज्याला यायचंय त्याला म्हणल्यावर तुम्ही म्हणतात मग 7-8 जण चाललेत जाऊ द्या, त्यांना पुरेच पाहिजे. तुम्हाला सुट्टी नाही बरं का. परत सांगतो इथं काही नाही. आता इथं झोपून पोराचं वाटोळं होणार आहे. आपल्याला आता येताना आरक्षण घेऊन यायचं. बरेच जण म्हणतात आम्ही मुंबईला नाही येऊन देणार, त्याच्या हातच देणार. आपल्याला तरी कुठं अवश्य मुंबईला जायची. त्यांनी दिलं तर चांगलं, नाही दिलं तर मात्र निघायचं. सगळी तयारी आतापासून करा. आता नका गाफील राहू. नाही तर टायमाला म्हणतात जायच्या आदल्या दिवशी करू. जायच्या आदल्या दिवशी होत नसतं. आत्तापासून हळूहळू जोडणा करा. घरच्या कामाची व्यवस्थित व्यवस्था लावा. आपल्याकडं बागायती, आपल्याकडले ताण नाही. नुसती मोटर सुरू केली तरी जमते. बाकीच्याकडले अवघड आहे. पाणी येऊन द्यावं लागतं एरीला आणि मग उपसायचं. आपल्याकडं कवर सुरू केलं तरी उपसतच नाही. त्यामुळं कामं व्यवस्थित सोयीला लावा. आपल्याला मुंबईला जायचं, आपलं पुरं गाव पाहिजे. आणि बाहेरगावचे जे आहेत ना ते त्यांनी बी ऐकलं असलं तर तुमच्या गावात तशीच तयारी करायची. शक्यतो माझ्या संघ आहेत त्यांच्या गावात सगळ्यातच कार्यक्रम झालेत. जास्तीचा वेळ आता तुम्हाला थंडीत घेत नाही. मला थंडी वाजायला लागली मारण्याची, पण आता तरी बोलतोय मी बी. माझ्या तर काही नाही राहिला आता उपोषण करू. मी ते पहिले 17 दिवसाच केलं, नंतर 9 दिवसाच केलं. मला काही सुचाना आता. मला शरीर बी साथ देण्यात येत नंतरचं उपोषण केल्यापासून. मग मरणाचे हाल व्हायला लागले. त्या आंबेजोगाईच्या सभेत तर मला 3 मिनिटापेक्षा जास्त उभा नाही राहता. तरी मी तिथून पुढं 34 सभा घेतल्या 2 दिवसात. पण मराठ्याचा अपमान नाही केला. नसता इतकं दुखायला लागल्यावर माणूस डायरेक्ट हॉस्पिटलकडे जाईल. मी नाही गेलो. म्हणलं हे कार्यक्रम करून नंतर जाऊ. तुम्हाला सांगितलं लक्षात राहू द्या. 20 तारखेला आपल्या अख्ख्या गावाला अंतरवाली द्यायचं सकाळी 8 वाजता. महिलांनी गेवराईपर्यंत वाटायला उस्तर यायचं. मग तुम्ही वापस आला तर चालेल. बाकीच्यांनी सगळ्यांचं चाल तसं पुढं चालायचं. आपल्याला मुंबईला जायचंय आणि ही लढाई शांततेत जिंकून माघारी यायचंय. तुमच्यावर मोठी जबाबदारी. कारण लाखानं महिला आपल्या गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या महिला या लाखात या सगळ्याचे सगळ्या वाटा लावायला येणार आहेत. तुम्ही सुद्धा सगळे या हीच विनंती करायला आलो तुम्हाला. काही राहायला असलं तर आणखी सकाळी बोलू. धन्यवाद. जय शिवाय. धन्यवाद पाटील. आपलं अनमोल मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्याबद्दल वडीकाळ्या नगरीच्या वतीनं आपलं